नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, शनिवार रविवारची. मार्केट सोमवारी ओपन होते. सोमवारच्या दिवसासाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये काय लेवल बनतात आहे, ओव्हरऑल मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते आणि कुठे मार्केट सपोर्ट घेते, कुठे मार्केट रेजिस्टन्स घेते आणि संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, या गोष्टी प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरती व्यवस्थित पद्धतीने डिटेल्समध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. ओके, आय होप आपले जे मित्रमंडळी आहेत ते प्रत्येकजण लाईक आणि कमेंट करतील. आता येऊया डायरेक्टली चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटात चार्ट इकडे आपण ओपन केलेला आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट इकडनं गॅप अप पण झालं होतं. फर्स्ट मोमेंटम जर बघितलं तर काहीसा चॅनल तयार केला, मार्केटनी लो ब्रेक केला, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं आणि एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओके, अशी काहीशी मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली होती. आता जर बघितलं तर मार्केट काहीसं लेवल टू लेवल आहे, तर थोड्याशा लेवल आपण फक्त ॲडजस्टमेंट करणार आहोत. इकडे जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक रेजिस्टन्स आणि एक फ्रेश रेजिस्टन्स तयार झालाय, जो आहे 24,250 वरती. ओके, तर मार्केटची जर आजची क्लोजिंग जर बघितली, ओके, तर मार्केटची क्लोजिंग आहे 24,056, 24,056च्या आसपास. मार्केटमध्ये ओव्हरऑल दिवस जर बघितलं तर सेलिंग होता, परंतु गॅप अप ओपन झाल्यामुळे इकडे आपल्याला क्लोजिंग काहीशी ग्रीनमध्ये बघायला मिळते. परंतु जर ही प्राइस ॲक्शन जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर ही इंट्राडेची प्राइस ॲक्शन काहीशी निगेटिव्ह आहे. परंतु जर ओव्हरऑल चार्ट पॅटर्न जर आपण बघितला तर मार्केटनी या लेवलपासनं एक बुलिश मोमेंटम दाखवला, एक पुलबॅक घेतला, परत एक बुलिश मोमेंटम दाखवला आणि त्याच्यानंतर परत पुलबॅक घेतलाय. मग हे काय होतं, एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, एक इम्पल्सिव्ह वेव्ह आणि एक करेक्टिव्ह वेव्ह, जी की या लेवलच्या आसपास यायला पाहिजे होती. परंतु इकडे जर बघितलं तर त्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि काहीसा मोमेंटम हा थोडासा एक्स्ट्रा आपल्याला डाऊन साईडला येताना दिसलेला आहे. परंतु जर प्राइस ॲक्शनच्या नजरेने जर बघितलं तर मार्केट अप ट्रेंडमध्ये काहीसं अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन मोमेंटम करत जात असतं आणि त्यामध्ये आपल्याला इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह वेव्ह बघायला मिळत असतात. ओके, तर इकडं मार्केटने जो नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय ना, हाच काहीसा मोमेंटम आहे तो थोडासा मार्केटला नेगेटिव्ह करतोय. नाहीतर ही जर पूर्ण आपण प्राइस स्ट्रक्चर जर बघितलं तर ओव्हरऑल जर ट्रेंड आहे तो लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमधनं काहीसा आपल्याला बुलिश बघायला मिळतोय. कारण की ही जी रॅली होती निफ्टी एक्सपायरीच्या दिवशीची, खूप शार्प सेलिंग होती. मार्केटनी परत ती रिकव्हरी दाखवली. रिकव्हरी नंतर मार्केटनी या लेवलच्या वरती कन्सोलिडेशन करून मार्केटने एक ब्रेकआउट दाखवला होता. परंतु या लेवलवरती जो ब्रेकआउट फेलियर झाला ना, त्यामुळे मार्केटमध्ये इकडे आपल्याला गिव बघायला मिळालेलं आहे. तर ही काहीशी प्राइस ॲक्शन आपल्याला ओव्हरऑल बघायला मिळते. परंतु आता जर बघितलं तर आपण काहीशा लेवल इकडे फक्त ॲड केलेले आहेत. डाऊन साईडला मार्केटनी लेवल ब्रेक केली नव्हती. मग ज्या लास्ट व्हिडिओमध्ये लेवल होता त्याच लेवल आहे, तरी पण आपण त्या लेवल एक्सप्लेन करणार आहोत. आता पॉसिबिलिटी काय बनते प्राइस ॲक्शनची ते समजून घ्या अगोदर. मार्केटनी टॉप पासून म्हणजे या लेवलपासून तर इथपर्यंत बघितलं तर या लेवलती छोटासा कन्सोलिडेशन दाखवलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केट वन डायरेक्शनमध्ये आलं. म्हणजे मार्केट या लेवलपासून इथपर्यंत मार्केटमध्ये काहीसा वन डायरेक्शन मोमेंटम बघायला मिळाला. आता मार्केटमध्ये जर सपोर्ट बघितला तर हा सपोर्ट जो आहे जो की 24,000च्या लेवलवरती आहे. ओके, जो की टेक्निकल सपोर्ट पण आहे, कारण की रिसेंट डेची क्लोजिंग या लेवलच्या आसपास होती. आणि सायकोलॉजिकल सपोर्ट जर बघितला तर 24,000 एक सायकोलॉजिकल लेवल आपल्याला बघायला मिळते, राऊंड लेवल बघायला मिळते. मार्केटनी वरनं खालीपर्यंत मोमेंटम दिला, परंतु 24,000ची लेवल ब्रेक केली नाहीये. 24,000च्या वरतीच काहीशी आपल्याला 50-60 पॉईंट क्लोजिंग बघायला मिळते. मग इकडे दोन पॉसिबिलिटी बनतात. मार्केट जर या लेवलवरती काहीसा बुलिश स्ट्रक्चर करून, बघा इकडे पण काहीसं बुलिश स्ट्रक्चर झालं होतं, या लेवलवरती काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून, आता काय आहे की बुलिश प्राइस ॲक्शन करण्याचे वेगवेगळे टाईप आहेत. आता ते तुम्हाला टाईप असणं माहिती गरजेचे आहेत, म्हणजे वेगवेगळे सेटअप आहेत.
इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर आहे, कप अँड हँडल आहे, डबल बॉटम आहेत. असे वेगवेगळे सेटअप आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस ॲक्शनचं सखोल नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे प्राइस मोमेंटम जर बुलिश साईडला जात असेल तर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन होते, डाऊन साईडला जर येत असेल तर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन होते. ओके, मार्केट अप ट्रेंडमधनं डाऊन ट्रेंडला कसं जातं, डाऊन ट्रेंडमधनं अप ट्रेंडला कसं जातं, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे मार्केट ते स्ट्रक्चर ब्रेक करून काहीसा आपल्याला मार्केटचा जो ट्रेंड आहे तो चेंज कसा होतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स प्राइस ॲक्शनचं नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला इकडे ॲनालिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, ह्या काहीशा प्राइस ॲक्शन बेसिसवरती आहेत. मग इकडे जर मार्केटमध्ये काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर 24,070 ही जी लेवल आहे, ही जर लेवल मार्केट ब्रेक करत असेल तर मार्केटने रिसेंटली या लेवलवरनं एक गॅप अप मोमेंटम दाखवलं होतं आणि तिकडनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. म्हणजे काय की या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट निघते ना, काहीशे बायर किंवा पुट रायटर जे आहेत ते मार्केटमध्ये वरती नेण्यामध्ये इकडे जोर लावताना दिसत आहे. ओके, आणि ही एक अप ट्रेंड मधली मोमेंटम आहे, त्याच्यामध्ये हा एक पुलबॅक आलेला आहे. आता पुलबॅक वरती हा एक आपल्याला राऊंड लेवलचा सपोर्ट बघायला मिळतोय 24,000चा. ओके, या लेवलवरती काही बुलिश प्राइस ॲक्शन करून जर मार्केट ब्रेकआउट किंवा एक बुलिश मोमेंटम देत असेल तर फर्स्ट लेवल जी बनतीये 24,118, सेकंड लेवल बनतीये 24,163, थर्ड लेवल जी की थोडीशी स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे 24,210 आणि आणखी एक लेवल आहे 24,255. ओके, तर काही या लेवल आपल्याला बघायला मिळत जाते. जसं जसं मार्केट वर जाईल तशी तशी रेजिस्टन्सची जी इंटेन्सिटी आहे ती आपल्याला काहीशी स्ट्रॉंग होताना दिसते. त्यामुळे फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मार्केट जर आलं तर या लेवलवरती तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता ट्रेड कसा मॅनेज करायचा किंवा ट्रेलिंग कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे प्राइस ॲक्शन पासनं तर ट्रेड मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, ओके, पोझिशन सायझिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेजमेंट याच्यामध्ये शिकलेलो आहेत. आणि त्याचबरोबर मार्केटची सायकोलॉजी, ओके, माइंडसेट, रूल्स, पेशन्स, ह्या गोष्टी कशा असायला पाहिजे ह्या माइंडसेटच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. आणि प्राइस ॲक्शन, मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे तिन्ही जे गोष्टी आहेत हे मार्केटचे बघायला गेलं तर 3 स्तंभ आहेत. आणि तिन्ही गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तसेच तिकडे काही आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जर तुम्ही सुरुवात केली असेल करायला किंवा कोणाचा करून कंप्लीट झाला असेल तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नक्की, तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी एक गोष्ट, खूप लोकांना प्राइस ॲक्शन शिकतात ते चांगली गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी आहे त्या शिकतात ते अतिउत्तम आहे. परंतु काही लोकांना न्यूज पण पाहिजे असते, कारण की आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जर प्राइस ॲक्शनचं इतकं डिटेल्समध्ये नॉलेज देतो आणि त्याच्यामध्ये जर न्यूज मिक्स केल्या तर सगळा गोंधळ होईल. ना तुम्हाला व्यवस्थित न्यूज समजायच्या नाही, ना तुम्हाला व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजायचे नाही आणि पूर्ण ॲनालिसिसचाच उतडा होऊन जाईल. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार एक चॅनल सांगत असतो जो की आहे किरण कदम सरांचं चॅनल, ज्याचं नाव आहे पॉइंटेड चर्चा. ओके, दररोज सकाळी 7 वाजता, ओके, या चॅनलवरती इंडियन मार्केट, ग्लोबल मार्केट आणि ज्या काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत मार्केट रिलेटेड त्या न्यूज किरण कदम सर कव्हर करत असतात. इकडे जर बघितलं तर चॅनलचं नाव आहे पॉइंटेड चर्चा. साधारण जर बघितलं तर 1.56K आसपास सबस्क्रायबर आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जो सकाळचा 7 वाजताचा जो टायमिंग आहे त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. इकडे जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने सर बऱ्यापैकी न्यूज कव्हर करतात. इकडे जर बघितलं तर तुम्ही इकडे थंबनेलमध्ये बघताय काय काय न्यूज कव्हर केलेल्या आहेत त्या. त्यामुळे जर तुम्हाला न्यूज ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर आवर्जून पॉइंटेड चर्चा या चॅनलला जॉईन व्हा. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर त्यांच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही चेंजेस करायचे असतील तरी देखील सांगा. आणि जरा दाखवा, आपल्या MG फॅमिलीचा जोर दाखवा. ओके, काय असेल तर ते त्यांना विचारा.
व्यवस्थित पद्धतीने सर तिकडे व्हिडिओ करत असतात. तुमचे काय सजेशन असेल ते जर सांगितले तर अतिउत्तम होईल. त्या पद्धतीने ते सर आणखी चांगल्या पद्धतीने न्यूज तयार करतील. ओके. मार्केटमध्ये एंट्री करताय किंवा मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल ना, तर मार्केटच्या बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी पहिल्या शिका आणि त्याच्यानंतर विचार करा काम करायचं आहे नाही करायचं ते. ओके. खूप चांगल्या पद्धतीने आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या गोष्टी तिकडे केलेल्या आहेत, कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. एकदा जाऊन नक्की बघा. ओके. आता मार्केट जर बघितलं तर आपण बुलिश साईडच्या लेवल बघितल्या. नेगेटिव्ह साईडला काय आहे, हा जो सपोर्ट आहे या लेवलवरती कन्सोलिडेशन करून मार्केटने ब्रेकआउट दिला होता. पुल बॅक घेऊन मार्केट परत वरच्या साईडला गेलं. 24,000चे एक राऊंड लेवल आहे. ओके. आता ओव्हरऑल जर याचा नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 24,070 आणि 24,000. ओके. आणि 24,070 ही लेवल आपल्याला नो ट्रेडिंग झोनची लेवल बघायला मिळते. मार्केट जर काहीसं कन्सोलिडेशन करून किंवा या लेवलच्या आसपास टप्पा खाल्ला मार्केटने, ओके, टप्पा खाऊन जर इकडे काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून किंवा बेरिश फ्लॅग एम्पोल झाला ना पॅटर्न आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग ही जी प्राइस ॲक्शन आपल्याला काहीशी निगेटिव्ह बघायला मिळाली होती त्याचं कंटिन्युएशन आपल्याला अशा पद्धतीच्या प्राइस ॲक्शनमधनं बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला चार्ट पॅटर्न ओळखणं गरजेचं आहे. डायरेक्ट जर मार्केट ओपन होतं आणि डायरेक्ट जर लेवल ब्रेक करत असेल तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही सेलिंगच्या साईडला व्यवस्थित. अशा पद्धतीचे जर प्राइस ॲक्शन होत असेल तर मार्केट काहीसं एखादी 2 कॅन्डल खाली दाखवेल आणि पटकन रिव्हर्सल जाईल. इकडे काय होईल, मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. त्यामुळे अशा ट्रॅपिंग वाचण्यापासून थोडंसं प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा. प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने चालते, प्राइस ॲक्शनमध्ये कन्सोलिडेशन कुठं होत असतं, प्राइस ॲक्शनमध्ये पॉज कुठं होतो, प्राइस ॲक्शन डिमांड झोनवरती आहे का सप्लाय झोनवरती आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे जर तुम्ही मार्केटमध्ये काम करताय तर. ह्या गोष्टी माहिती नसेल तर त्या गोष्टी पहिल्या माहिती करून घ्या. ओके. काहीशी जर अशी प्राइस ॲक्शन करून मार्केट जर निगेटिव्ह होत असेल तर मग मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्या काय लेवल आहेत, 23,934 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 23,880 सेकंड लेवल. थर्ड लेवल जर बघितलं तर 23,825 या लेवलची तिसरी लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके. आता मार्केटचा जर ओव्हरऑल ट्रेंड बघितला आपण तर आत्ता थोडासा मार्केट आपल्याला या सपोर्ट लेवलवरती आलेलं दिसतंय. ओके. परंतु इकडे जर काहीसं कन्सोलिडेशन होऊन काहीशी जर रेंज इकडे तयार होऊन जर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला काहीसा फास्ट बघायला मिळू शकतो. म्हणजे डाऊन साईडला मार्केट येताना काहीसं आपल्याला फास्टमध्ये येताना दिसू शकतं. परंतु याच्या उलट जर बघितलं तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक केली मार्केटने काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून तर मार्केट या दिवशीही बुलिश साईडला जाताना म्हणजे चांगलं गॅप अप ओपन होऊन चांगले पॉझिटिव्ह ओपनिंग दिल्यानंतरही मार्केट बुलिश साईडला जाताना खूप कन्सोलिडेशन करत होतं आणि मार्केटला ताकद लावायला लागत होती बुलिश साईडला जाताना. परंतु जर सेलिंग साईडला येताना बघितलं तर 2 कॅन्डलमध्ये इकडे सेलिंग, इकडे 4 कॅन्डलमध्ये सेलिंग, सगळा दिवस सेलिंगमध्ये घालवला. म्हणजे काय बघायला मिळते की मार्केट चढताना हळूहळू चढते, पण उतरताना मार्केटमध्ये काहीसा प्रेशर हा थोडासा फास्ट बघायला मिळते. त्यामुळे इकडे देखील आपल्याला प्राइस ॲक्शन काय बनते ती बघाच आणि त्याच्यानंतर काय ब्रेकआउट होते. परंतु बुलिश साईडला मार्केटमध्ये काहीसा स्लो मोमेंटम देऊ शकतं आणि इंडिया विक्स जर बघितला तर खूप लो आहे. त्याच्यामुळे प्रीमियम देखील थोडेसे आपल्याला हळू मोमेंटम करताना दिसू शकतात. म्हणजे बेसिकली जर बघितलं तर रिस्क फॅक्टर थोडासा हाय आहे बुलिश साईडला. मग तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करता आली पाहिजे. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप नंतर मार्केटमध्ये बुलिश साईडला मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी होते. ओके. गॅप अप नंतर मार्केट काय की रेजिस्टन्स झोनवरती येते. मार्केट परत गॅप अप नंतर परत काहीसा अशा पद्धती ही जी सेलिंग मुवमेंटम इकडनं सुरुवात झाली आहे ना तशा पद्धतीचं काहीसं सेलिंग मुवमेंटम दाखवू शकतो जर या लेवलच्या आसपास कुठे गॅप अप ओपन होत असेल तर. उगाच थोडंसं इथे इथं कुठंतरी गॅप अप झालं ना तर थोडासा वेळ घ्या. प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घ्या. उगाच रॅन्डम दिसते ग्रीन दिसते रेड म्हणून झालं इकडे असं असं करत बसू नका. व्यवस्थित सेटअप होऊ द्या. नाही झाला सेटअप आज ठीक आहे, दुसऱ्या दिवशी बघता येईल. ओके. काही मार्केट पळून चाललेलं नाही कुठे. ओके. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या.
हां, गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेव्हलच्या आसपास काहीसं, तर ही लेव्हल एक ब्रेकआउट लेव्हल होती. दिसतोय तुम्हाला ही रेझिस्टन्स लेव्हल आहे. म्हणजे रेझिस्टन्सला ब्रेकआउट केलं म्हणजे काय, ह्या लेव्हलवरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. तर मार्केट जर काहीसं डायरेक्ट गॅप डाऊन जर ओपन होत असेल, तर आली बुलिश मोमेंटम तर थोडीशी फास्ट देखील बघायला मिळू शकते. नाहीतर मग या लेव्हलपासून थोडंसं आपल्याला अशा पद्धतीचं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. मग मार्केट थोडंसं स्लोली जाऊन मग सेकंड हाफमध्ये काहीसं लो ब्रेक करून मग परत अशा पद्धतीने काहीसं मार्केटचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर समजून घ्या. व्हिडिओ बघताना पॉसिबिलिटी काय बनते ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला व्हिडिओमधनं काय शिकायला मिळते का हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. काही गोष्टी आहेत अशा की तुम्हाला बाबाला वाटतं की ह्या गोष्टी लिहून ठेवायला पाहिजे किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता, क्वेश्चन विचारू शकता. ओके, आणि एकच लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला शिकायचंय आणि त्याची तयारी आत्तापासूनच करायला पाहिजे. आणि तुमची जर तयारी तितकी नसेल तर थोडासा वेळ घ्या, परंतु लगेच उड्या मारायला जाऊ नका. जसं आता पावसाळा सुरू झालाय, ते नाही का एक बेडकानं उडी मारली की सगळे 10 बेडकं उड्या मारतात, तसा प्रकार करू नका. ह्याचं रील्स बघितलं, त्याची स्टोरी बघितलं, सोशल मीडिया बघितला, याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं, त्याच्या मागची रिॲलिटी तुम्हाला माहिती आहे का? नाही ना माहिती. मग ती रिॲलिटी माहिती करायला जाऊ नका. त्यापेक्षा स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ती रिॲलिटी तुम्हाला हळूहळू माहितीच होईल. ओके? चला, जाऊया बँक निफ्टीमध्ये. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत जावा. काय होतं की खूप लोक फक्त निफ्टीचं ॲनालिसिस बघतात आणि सोडून देतात. माणसाने कसं सगळं बघावं आणि जितकं काही गोष्टी समजून घेता येतात तितक्या गोष्टी समजण्याचा विचार करावा. ओके, आता हे लेवल सगळ्या गेल्या. ते आता काही घरातली मंडळी होती ती प्रॅक्टिस करत होते. ओके, त्यामुळे त्या लेवल त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत. तर आपण लेवल इकडे मार्क करूया. ही एक लेवल आहेच इकडे. डाऊन साईडला जर बघितलं तर थोडीशी या लेवलच्या आसपास आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतोय. तर डाऊन साईडची थोडीशी लेवल ॲडजस्ट करूया. बँक निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. एक सपोर्ट टेक्निकली जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय आणि आणखी एक सपोर्ट जर बघितलं तर काहीसा या लेवलवरती बघायला मिळतो. ही लेवल थोडीशी आपण ओके ते लेवल मार्क केलं. ते बघा, लेवल मार्क करताना नवीन लोक आहेत त्यांना माहीत नसतं, सांगतो काय बघितले. मार्केटनी हाय काय लावला होता ती एक लेवल मार्क केली. मार्केटनी इम्पॉर्टंट स्विंग कुठं तयार केला होता, म्हणजे या लेवलवरती एक स्विंग तयार केला होता, इथे काहीसं स्विंग तयार केला होता. ओके, तर ती एक लेवल बघितली. मार्केटनी क्लोजिंग दिलेली ती लेवल आहेच आहे. आता इकडे रिसेंटली सपोर्ट कुठं होता ते या लेवल होते. पुल बॅक घेऊन ही लेवल तयार झाली, म्हणजे हा एक स्विंग तयार झाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथे दिसत नाही तुम्हाला, एक मिनिट. इकडे जर बघितलं तर ही लेवल मार्क केली. तर या लेवलचं जर बघितलं आपण रिझन, तर इकडे मार्केटने मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला होता, त्यानंतर ब्रेकडाऊन केली होती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती मार्केटने पुल बॅक घेतला होता आणि त्यामुळे ही एक लेवल मार्क केली. कारण की काय होतं की काही लोकांना खूप नवीन असल्यामुळे ना लेवल कशा मार्क झाले ते समजत नाही. आणि मी फक्त व्हिडिओच्या नादामध्ये पटपट लेवल मार्क करतो. व्हिडिओच्या नादा म्हणजे काटकसर करत नाही. व्हिडिओ कसं थोडासा कमी वेळेत होईल याचा विचार करतो, कारण की एक्सप्लेन करायला मला खूप वेळ लागतो आणि त्याच्यावरती काही लोक असतात तर ते बोलणारच आहेत. ओके, ठीक आहे. लेवल मार्क झालेले आहेत, फक्त लेवल व्यवस्थित समजावून घ्या. मार्केटमध्ये डिमांड सप्लाय झोन कुठून सुरुवात झाली होती, कुठल्या लेवल ब्रेक झाल्यावरती मार्केट मोमेंटम दिला होता, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायचा प्रयत्न करा. लिक्विडिटी कुठे तयार झाली होती. ओके, ह्या गोष्टी वेगवेगळी नावं आहेत त्याला, परंतु कसं तुम्हाला व्यवस्थित सोप्या भाषेत सांगता येईल तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. ओके, मार्केटनी अप ट्रेंड दाखवला होता. मार्केट गॅप अप पण झालं. इकडे जर बघितलं तर तुम्हाला इकडे इनसाइड कॅन्डलचा सेटअप बघायला मिळेल. मार्केट इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट पण दिला, एक चांगला मोमेंटम पण दिला. कारण की टेक्निकल जर बघायला गेलं तर इनसाइड कॅन्डल इकडे आपल्याला बघायला मिळाली होती. आता कोणाकोणाला इनसाइड कॅन्डल सेटअप माहिती आहे कमेंट करून सांगू शकता. ज्याला माहीत नसेल, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इनसाइड कॅन्डल, 3 PM सेटअप, गॅप अप गॅप डाऊन सेटअप
हे सगळे सेटअप डिटेल्समध्ये समजावून सांगितलेले आहेत. ओके, त्यामुळे आवर्जून बघा. ट्रेंड लाईन पण झाली होती, ब्रेक पण केली. ओके, मोमेंटम पण दिला, कन्सोलिडेशनच्या जागी परत कन्सोलिडेशनही केलं. ओके, म्हणजे मार्केट कसं शिस्तबद्ध पद्धतीने चालतं, परंतु शिस्तभंग कोण करतो? आपण लोक. मार्केट त्याचे रूल्स, त्याची शिस्त एकदम काटकोरपणे पालन करतं, परंतु आपल्याला त्या गोष्टी जमत नाही. ना आपल्याकडे पेशन्स आहेत, ना आपल्याकडे रूल्स आहेत, ना आपल्याकडे शिस्त आहे. जे लोक पाळत नाही त्यांच्यासाठी बोलतोय. आणि मार्केटमध्ये लागतं ते सगळ्यात जास्त डिसिप्लिन. नाहीतर काय होतं की आता मार्केटला बघितलं तर लगातार 3 दिवस सुट्टी आहे आणि जे उतावळे असतात ना, ते आपल्यात एक म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ती एक प्रचलित म्हण आहे आमच्या साईडला तरी. आता तुमच्या साईडला आहे नाही मला माहीत नाहीये, कारण की पूर्ण आपल्या महाराष्ट्रभरातून लोक पाहत असतात, त्यामुळे काही काही ठिकाणी वेगळी म्हणही असू शकते. ओके, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तसं करायचं नाहीये. मार्केट कुठे ओपन होतंय, मार्केट डिमांड झोनवर ओपन होतंय, एका सप्लाय झोनवर ओपन होतंय, एका कुठल्या कन्सोलिडेशन रेंजमध्ये ओपन होतंय, हे बघणं गरजेचं असतं. नाहीतर काय, हे 3 दिवस मार्केटला सुट्टी आहे आणि आता आम्ही 3 दिवसाचे पेशन्स होल्ड करून बसलोय. कधी एकदाचं 9:15 घंटा पडते आणि कधी आम्ही उडी मारतोय. मग ते उडी मारतोय ते कशात मारतोय ते बघत पण नाही. तर उडी मारायचीच आहे तर जरा गोष्टी बघा ना सगळ्या व्यवस्थित. लोक खूप जास्त ओव्हर ट्रेडिंग करत बसतात. 1-2 डोक्याहून पाणी. ते कॅपिटलचा तरी विचार करा ॲटलिस्ट. ओके, सो समजून घ्या गोष्टी. थोडंसं नॉलेज असेल तुमच्याकडे आणि असतंच सगळ्यांकडे बेसिक नॉलेज. ते बेसिक नॉलेज थोडंसं लावायचा प्रयत्न करा की मार्केट कुठेही पळून जाणार नाहीये. त्यामुळे 3 दिवस मार्केट बंद होतं आणि सोमवारी ओपन होते. आता सोमवारी जर नाहीच झाला सेटअप तर मंगळवारी बघता येईल ना. का तुम्ही सोमवारी काम नाही केलं म्हणून काही तुमचं कोणी ओरडणार आहे तुम्हाला? नाही ना. तर ते डिसिप्लिन आहे, ते डिसिप्लिन फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि हे एका दिवसामध्ये नाही जमत, माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, एका दिवसामध्ये नाही जमत. त्याला वेळ द्यावा लागतो. एखाद्या 2 टेक्निकल गोष्टी खराब पण होतात. एखाद्या खराब झालेल्या गोष्टीतनं काहीतरी शिकता येतं. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. मार्केट शिकण्याचा विचार करा, बाकी सगळं राहू द्या. काम करायचं असेल तर. नसेल करायचं, आवडत असेल व्हिडिओ बघायला, व्हिडिओ बघा आणि मोकळे व्हा. काही नाही त्याच्यामध्ये. पण व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, तर मार्केटने जर बघितलं तर या सपोर्टवरती परत एकदम सपोर्ट घेतलाय. मार्केटने इकडे जर बघितलं तर एक टेक्निकली दृष्ट्या जर बघितलं तर मार्केटने गॅप जो होता, हा गॅप हा इंट्राडेमध्येच फिल केलाय. ओके, आणि ज्या पद्धतीने ही मोमेंटम होती, तर हा एक हेल्दी पुलबॅक आता आपल्याला बघायला मिळतोय. काय आहे हेल्दी पुलबॅक? आता 2 गोष्टी आहे. हेल्दी पुलबॅक काय आहे आणि मार्केटनी जो मोमेंटम अप ट्रेंडला गेला होता तो कव्हर कसा केलाय? ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. तर इकडे बघायचं की मार्केटने बाबा मोमेंटम दिला आणि काहीसं त्याच्या 50% मार्केटने रिट्रेसमेंट केली. तर 50% पर्यंत मार्केट एक हेल्दी रिट्रेसमेंट करू शकतं. आता इकडे बघताना काय विचार करायचा आहे की बाबा 50% तर रिट्रेसमेंट झाली आहे. हा टेक्निकली जो सपोर्ट होता त्या सपोर्टवरती मार्केट आलंय, जो की 58,000 इकडे आपल्याला आता 100चा बघायला मिळतो आणि रेजिस्टन्स जर बघितला तर काहीसा 58,300 आहे, परंतु या लेवलची लेवल आहे तर ठीक आहे. 58,258च्या आसपास आपल्याला बघायला मिळतोय. 58,177ला क्लोजिंग आहे, म्हणजे साधारण नो ट्रेडिंग झोनच्या सेंटरला क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे काय बघायला मिळतंय की बाबा मार्केट या लेवलती एक टप्पा खाल्लेला आहे. मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करून काहीशी इकडे अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन करून जर मार्केट या लेवलवरती तोंड बाहेर काढत असेल तर मग इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आता काय आहे की इकडनं लगेचच हा रेजिस्टन्स आहे, हा एक सेलिंग प्रेशर आहे आणि या लेवलवरती मार्केट खूप काही चांगला मोमेंटम दिलेला नाही, कन्सोलिडेशनमध्येच होतं. इथेही मार्केट जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये होतं आणि ही जर लेवल बघितलं तर ही एक ब्रेकआउट फेल्युअरच लेवल होती. म्हणजे बुलिश साईडला जरी मार्केट जात असेल तरी हा जो सिनारिओ इकडे एवढा तयार झालेला आहे, हा सिनारिओ काय बुलिश साईडला इतका पूरक दिसत नाहीये. त्यामुळे बुलिश साईडला मार्केट जाताना थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग ह्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत किंवा मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहेत,
ह्या थोड्याशा आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. तर मार्केट बुलिश साईड जाताना मग काय काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतात ते. फर्स्ट रेजिस्टन्स बघितलं तर 58,396. त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टन्स बघितला तर 58,526. या 2 लेव्हलच्या नंतर तर मग इकडे तर मग आपल्याला एक सप्लाय झोनच बघायला मिळतोय स्ट्रॉंगली. ओके. या लेव्हलपर्यंत ट्रेड मॅनेजमेंट करता आलंच पाहिजे. त्याच्यानंतर 58,600, 58,700च्या ज्या लेव्हल आहेत त्या लेव्हल आपल्याला तिकडनं मार्केट काहीसं जर निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करत असेल तर मोमेंटम थोडासा डाऊन साईडलाही देताना दिसू शकतं. ओके. आता इकडे जर बघितलं तर निगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने इकडे पॉज घेतला. आता डाऊन साईडच्या लेवल जर बघताना बघितलं तर मार्केटने जर एकदा टप्पा खाल्लेला आहे, परंतु कन्सोलिडेशन नाही इकडे. बघा, इकडे कसं छान कन्सोलिडेशन होतं, तसं काहीसं कन्सोलिडेशन करू द्या. हे तुम्हाला थोडंसं अर्धवट कन्सोलिडेशन दिसते. ओके. इकडे पण बघा कसं कन्सोलिडेशन होतं. ओके. जर व्यवस्थित तुम्ही इकडे बघितलं तर काहीसं कन्सोलिडेशन तुम्हाला एक रेंज समजून येते. पण हे जर बघितलं तर हे काहीसं अर्धवट कन्सोलिडेशन आहे. त्यामुळे करू द्या कन्सोलिडेशन करून करू द्या डाऊन साईडची लेवल ब्रेक. आता डाऊन साईडची लेवल ब्रेक म्हणजे 58,100च्या आसपास सपोर्ट आहे. तो जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट जो सपोर्ट आहे त्या लेवलमध्ये इकडे आपल्याला थोडंसं काही कन्सोलिडेशन बघायला मिळते. त्यामुळे लेवल ब्रेक केलं तर मार्केट थोडंसं इकडे काहीसं टाइमपास करून म्हणजे स्लोली थोडंसं खाली येताना दिसू शकतं. परंतु त्याच्यानंतर जर ही लेवल ब्रेक होत असेल तर मग मात्र मार्केटमध्ये इकडे काही टेक्निकली मोठा सपोर्ट बघायला मिळत नाही. दिसत नाही का? एक मिनिट. जर इकडे बघितलं तर टेक्निकली इकडे मोठा सपोर्ट बघायला मिळत नाही. माणूस बोलतोय. मार्केट वन डायरेक्शनमध्ये वरती गेलो तर तशा पद्धतीने काहीसं खाली येताना दिसू शकतं. मग 57,800च्या आसपास एक लेवल आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर 57,641. ओके. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप नंतर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो देखील फेवरेबल नाही. त्यामुळे गॅप अप नंतर जर तुम्ही बुलिश साईडचा विचार करत असाल तर थोडंसं एकदा परत व्यवस्थित पद्धतीने मार्केटला ॲनालिसिस करा. जर गॅप अप ओपन होत असेल तर. गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा पुल बॅक बघायला मिळू शकतो. पुल बॅक नंतर मार्केट कन्सोलिडेशन करून ही रेंज वरती ब्रेक करते का ही रेंज खाली ब्रेक करते हे पाहणं गरजेचं आहे. ओके. आणि नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कितीही नाही म्हणलं तरी एक कन्फ्युजन फॅक्टर तयार होतो आणि त्या कन्फ्युजन फॅक्टरमध्ये मार्केटचं डायरेक्शन थोडंसं समजायला अवघड जातं. बेसिकली तुम्ही जर नवीन असाल तर. त्यामुळे गॅप अप किंवा गॅप डाऊन जर मार्केट होत असेल तर मार्केटला थोडंसं स्ट्रक्चर बनवायला वेळ द्या. ओके. आणि स्ट्रक्चर काय बनतंय, त्याच्यानंतर सेटअप काय बनतोय, ओके, ओव्हरऑल सिनेरिओ काय बनतोय ते बघा आणि त्याच्यानंतर विचार करा. ओके. सो आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सच्या पण लेवल सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये या लेवलवरती आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळते. तर ती लेवल आपण थोडी राऊंड लेवलच घेऊया 77,000चा आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स बघायला मिळते 77,200चा. ओके. आणि क्लोजिंग आहे ती 77,100ला आहे म्हणजे नो ट्रेडिंग झोनच्या बरोबर जर बघितलं तर सेंटरला क्लोजिंग आहे. आता ही काहीशी लेवल आहे. हा जो काहीसा ब्रेकडाऊन लेवल आहे ना, ही थोडीशी आपल्याला दिसताना डिस्टर्ब करतेच आहे. कारण की क्लिअर इकडे आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु आता ही थोडीशी आपल्याला निगेटिव्ह साईडला आला होता. वरती जाऊन परत क्लोजिंग झालं. ठीक आहे. बघूया आपण त्याचं. 77,000वरती टेक्निकली सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,200 वरती आहे. इकडे पण थोडीशी ही लेवल डिस्टर्ब करते. परंतु तो तुम्ही रिसेंटली जर बघितला तर या लेवलवरती एक मार्केटने पुलबॅक घेऊन ब्रेकडाऊन केला होता. इकडे पण एक आहे, इकडे पण एक आहे. तर थोडीशी लेवल आपण बुलिश साईडला असंही थोडंसं रिस्क फॅक्टर हायर साईडला आहे. तर थोडंसं आपण लेवल व्यवस्थित पद्धतीने अजून अपग्रेड करूया. ओके. चेंज केलेला आहे लेवल थोडीशी. तर आता जो नो ट्रेडिंगचा जो झोन तयार झालाय तो काय आहे 77,250 आणि सपोर्ट जर बघितलं तर 77,000च्या आसपास सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. बेसिकली जर बघितलं तर एक 250 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला बघायला मिळते. क्लोजिंग जी आहे ती एक्झॅक्टली 77,100च्या आसपास आहे. परंतु चार्ट जर बघितला तर हा ओव्हरऑल काय आहे, इकडे मार्केटने काय केले, एक
हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला, लेवल ब्रेक झाली, एक मोमेंटम दाखवलं. ओके, आता हे देखील मोमेंटम जो आहे तो बऱ्यापैकी पुलबॅक आहे, म्हणजे मार्केटने एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम, त्याच्यानंतर एक हेल्दी पुलबॅक. तिकडे बघायचं आहे की आपल्याला जर मार्केट यायला होते एक टप्पा खाल्लेला आहे, परत पुलबॅक घेऊन परत एक टप्पा खातोय, आणि हा जो टेक्निकल सपोर्ट आहे, राऊंड लेवलचा सपोर्ट आहे, हा जर मार्केट ब्रेक करत नसेल आणि मार्केट वरती जाऊन जर काहीचं कन्सल्टेशन करून जर 77,250 ची जी रेंज आहे किंवा लेवल आहे ती जर ब्रेक करत असेल तर मार्केट इथेही थोडं स्लोच गेलं होतं वरती, परंतु मार्केटने एक मोमेंटम दाखवला होता जो की बऱ्यापैकी हायर साईडला गेला होता. जर बघितलं तर या लेवलपासून म्हणजे 77,300 पासून जर मोजलं तर 77,800 पर्यंत, म्हणजे मार्केटनी फर्स्ट हाफ जो होता तो 500 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला वन डायरेक्शन मध्ये दाखवलेला आहे. म्हणजे या लेवलवरती काही बायर होते ते थोडेसे इंटरेस्टेड होते, परंतु त्याच्यानंतर काय इकडे माती खाल्ली मार्केटने. ओके, सो कन्सोलिडेशन करून काही बुलिश प्राइस ऍक्शन जर झाली तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, परंतु तिकडे थोडीशी रिस्क फॅक्टर हाय आहे, हे आपण बघत आलेलोच आहे. ओके, तर हा जो ज्वालामुखीचा डोंगर आहे ना, याला थोडंसं अवॉइडच करा. इथपर्यंत एक आपल्याला रेंज बघायला मिळते. ओके, पुलबॅक घेऊन जर बघितलं तर 77,400, 77,500 आणि 77,600 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते थोडंसं स्ट्रगल करताना दिसू शकतं मार्केट. ओके, डाऊन साईडला जर बघितलं चांगलं बऱ्यापैकी इकडे कन्सोलिडेशन करून खाली येऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल 77,000चा, तर टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर हा सपोर्ट मार्केट जर ब्रेक करत असेल तर रिसेंटली मार्केटनी या लेवलवरनं काय दाखवलं होतं आपल्याला, या लेवलवरनं चांगलाच एक मोमेंटम निगेटिव्ह साईडला दाखवला होता. म्हणजे ही जी लेवल होती 77,000ची ती जी लास्ट टाइम ब्रेक झाली तिकडनं मार्केट थांबलेलंच नाहीये. ओके, म्हणजे या लेवलवरती काय आहे की एक सप्लाय झोन इकडे तयार होताना दिसतोय. मार्केटने एक बुलिश मोमेंटम करून बघा या लेवलवरती गॅप अप ओपन झालं होतं, परंतु आत्ता जर मार्केट या लेवलवरती जर बघितलं तर एक मोमेंटम देऊन एक 600 पॉईंटचा मार्केटनी डाऊन साईडला मोमेंटम दिलेला आहे. तुम्हाला 1 लिटरचं पेट्रोल माहिती आहे, मार्केट इकडनं पेट्रोल भरलं, ॲव्हरेज दिलंय गाडीने. आता इकडे मार्केटला थोडंसं थांबून पेट्रोल भरू द्या, आणि त्याच्यानंतर पेट्रोल म्हणजे काय, लिक्विडिटी आहे. इकडे लिक्विडिटी ग्रॅब केली, खाली आली, इकडे लिक्विडिटी संपलेली आहे सपोर्टवरती. आता इकडे फ्रेश लिक्विडिटी करून मार्केटने जर इकडे लिक्विडिटी केली आणि त्याच्यानंतर जर मार्केट डाऊन साईडला जात असेल तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि हा नेगेटिव्ह मोमेंटम टुक नसून थोडासा फास्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे इकडे राहुल द्रविडचा परफॉर्मन्स नाही, परंतु वैभव सूर्यवंशी आपल्याला जोरात जाताना दिसू शकतो. त्याच्या लेवल काय बनतात ते थोडं समजून घ्या. फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट. आता मी असं गृहीत धरून चालतो की तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बऱ्यापैकी मार्क करता येतात ते, आणि तेही नसेल येत तर थोडंसं चॅनलवरती लगेच येऊन कंटाळू नका. थोडे दिवस थांबा, ॲनालिसिस बघा, गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा, आणि एकदा समजल्यानंतर तुम्हाला नाही आवडलं चॅनलला अनसबस्क्राईब करून जाऊ शकता, काही नाही. आणि समजलं तर 2 लोकांना आणखी सांगू शकता की बाबा तुम्हाला जर शिकायचं तर हा चॅनल एकदा बघून घ्या. ओके, तर डायरेक्ट जर लेवल ब्रेक करत असेल तर मग इकडे थोडंसं ब्रेकडाऊन फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. जसं की आता आपण प्राइस ॲक्शन समजून घेतली, त्याच्यानंतर जर होत असेल तर 76,800, 76,643 आणि 76,465. ओके, काही जे लोक आहेत म्हणजे कमेंट मराठीतच करतात ते, परंतु सांगताना बोलतात ते की सर आकडे थोडे इंग्लिशमध्ये सांगतात. चला ठीक आहे, ते पण आपण करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर 76,405 पर्यंत 65 पर्यंत आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकते. ओके, नोटेडिंग झोन 77,250, 77,000. आणि गॅपअप जर ओपन होत असेल तर गॅपअपमध्ये डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. गॅपअप जर ओपन होत असेल आणि त्याच्यानंतर जर कोणी बघा आफ्टर प्राइस ॲक्शन करून मार्केट काय प्राइस ॲक्शन करते आफ्टर कन्सोलिडेशन करून ते वेगळा भाग आहे, परंतु ओपन झाल्या मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, कमी आहे बोलतो, गेलं उडून तर ठीक आहे,
एखाद्या वेळेस मार्केट त्याच्या मूडनुसार असतं. ओके. परंतु पॉसिबिलिटी काय आहे, की बाबा गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केट बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी लेस आहे. मार्केटमध्ये एक कन्सोलिडेशन किंवा एक निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. कारण की या लेवलवरती जे सेलर होते मार्केटनी एकदा खाली आणलेलं आहे आणि परत जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल तर या लेवलवरती जे सेलर आहेत ते परत काहीसे ॲक्टिव्ह होऊन मार्केटला परत खाली दाबण्याचा प्रयत्न करतील. ओके. त्यामुळे गॅप अपवरती मार्केटमध्ये बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हा काय आहे, थोडासा हायर साईड आहे. या गोष्टी थोड्या तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या लेवलपासून एक निगेटिव्ह मोमेंटम गॅप डाऊन होऊन जर मार्केटने रिकव्हरी दाखवली तर थोडंसं मार्केट म्हणू शकतो आपण की प्राइस ॲक्शननुसार चालते. परंतु गॅप डाऊन होऊन जर मार्केट जर कंटिन्यूअस खाली गेलं तर म्हणायचं मार्केटमध्ये रिकव्हरीची पॉसिबिलिटी खूप लेस आहे. मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन कंटिन्यू आहे. कारण की ज्या पद्धतीने आत्ता ही पॅनिक सेलिंग आली आहे, मार्केट जर सेन्सेक्सच्या कंपेअरला जर बघितलं तर 200-250 पॉईंटच्या प्लस जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडनं काहीसा पुलबॅक येणं अपेक्षित आहे. ओके. सो ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर मार्केटचा आत्ताचे लास्टचे 3 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर थोडंसं पॉझिटिव्ह मार्केटमध्ये बघायला मिळते. परंतु ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे काही सेलिंग येतात ना, त्यावेळेस जो पॉझिटिव्ह व्ह्यू आहे तिकडे तिथे ना कुठे क्वेश्चन मार्क तयार होतो. ओके. सो थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा आता इतकं व्यवस्थित सुंदर पद्धतीने तुम्हाला मी निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, असं सुंदर पद्धतीने एक्सप्लेन करून तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता त्यातनं तुम्हाला काय निवडून घ्यायचंय ते तुमचा मर्जी आहे. काय तिथंच ठेवायचंय तुमची मर्जी आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून सांगा. आणि आवडला असेल तुम्हाला तर यार एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. ओके. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत आवर्जून शेअर करा. आणि माझं परत तेच सांगणं असेल की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मार्केटमध्ये काम करण्याअगोदर मार्केटचं नॉलेज घ्या. कुठूनही घ्या पण नॉलेज घ्या. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल, इथपर्यंत जर तुम्ही असाल शेवटपर्यंत, तर मग सोमवार मास्टर क्लास म्हणजे मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.